श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे, पण त्याहूनही अधिक महत्त्व अंगारकी चतुर्थीला आहे. यंदा 2026मध्ये अंगारकी चतुर्थी कधी आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे, याच विषयीची माहिती आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे, पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हटले जाते. पौराणिक मान्यतेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने वर्षभरात आपण जेवढ्या संकष्टी चतुर्थी करतो त्या संपूर्ण संकष्टी चतुर्थीचं फळ आपल्याला या फक्त एका अंगारकी संकष्टी चतुर्थीने मिळते. मे 2026मध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थी नेमकी कधी आली आहे? 4, 5 की 6 तारखेला? याच विषयीची माहिती आपण पाहणार आहोत. संकष्टी चतुर्थी मे 2026मध्ये 5 तारखेला म्हणजेच 5 मे मंगळवारी साजरी केली जाणार आहे. चतुर्थी तिथी 5 मे रोजी पहाटे 5:24 सुरू होईल आणि 6 मे रोजी सकाळी 7:51 संपेल. 5 मे रोजी पूर्ण दिवस मंगळवार आणि चतुर्थी तिथी एकत्र असल्याने ही अंगारकी चतुर्थी असणार आहे. आता अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्र दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणूनच या दिवशी आपण उपवास करत असाल तर रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्र दर्शन घेऊन तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. 5 मे रोजी चंद्रोदयाची वेळ रात्री 10:35 सुमारास असणार आहे. चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊनच उपवास सोडायचा आहे. अंगारकी चतुर्थीचे थोडक्यात महत्त्व. स्कंद पुराणानुसार अंगारक यांनी गणपतीची कठोर तपश्चर्या केली होती. प्रसन्न होऊन बाप्पाने त्यांना आशीर्वाद दिला की मंगळवारी येणारी चतुर्थी अंगारकी नावाने ओळखली जाईल. या दिवशी व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते आणि रखडलेली कामे देखील मार्गी लागतात. आता या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त 5 मे रोजी सकाळी अमृतकाळ किंवा शुभ काळात गणपती बाप्पांची पूजा करणे फलदायी ठरेल. सकाळी लवकर स्नान करून ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत बाप्पांची पूजा करायची आहे. या दिवशी पहाटे स्नान करून व्रताचा संकल्प करावा. दिवसभर फलाहार किंवा निर्जली उपवास ठेवावा. ज्यांना निर्जली उपवास करणं शक्य नसेल त्यांनी उपवासाचे पदार्थ, फळं, दूध, दही, ताक खाऊन तुम्ही हा उपवास करू शकतात. गणपती बाप्पांना 21 दुर्वा आणि मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा. रात्री चंद्र दिसल्यानंतर चंद्राची पूजा करून आणि गणपती बाप्पांची आरती करून उपवास सोडावा. यावर्षी योगायोगाने 3 अंगारकी चतुर्थी आहेत. पहिली 6 जानेवारी रोजी झाली, दुसरी 5 मे रोजी आहे आणि तिसरी अंगारकी चतुर्थी 29 सप्टेंबर 2026 रोजी येणार आहे.